मंडळी जय शिवराय. आपण आहे सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हरण्याच्या गोठ्यावरती आणि बऱ्याच दिवसापासून पळ बघतोय. मैदानात प्रत्येक मैदानात जिथं जाईल तिथं गुलाल करतोय असा हरण्या आज कुठेतरी आनंदाच्या सोहळ्यात आणि दुःखाच्या सोहळ्यात सगळीच मंडळी खरेदी विक्री झालेली आणि एक मोठी खरेदी विक्री या 2026ची विक्रमी खरेदी विक्री झालेली. आपल्यासोबत दोन्ही मालक आहे, खरेदी करणारे पण आणि विक्री केलेले पण, प्रसिद्ध गाडा मालक आणि प्रसिद्ध जॉकी. आणि विशेष म्हणजे दोन्ही जॉकी आज एकत्र आहे, नाना पण असतील आणि धुराभाऊ पण. धुराभाऊ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल हरण्याची थोडक्यात कारकीर्द सांगा 1 मिनिटात, की कुठली खरेदी होती तुमची? आमची खरेदी मित्राकडूनच घेतला होता आम्ही गावातून. आम्ही मित्राकडून 2 वर्षापूर्वी घेतला. 1 वर्ष त्यांनी पळावला, 2 वर्ष आम्ही पळावला आणि बैल चांगल्या प्रकारे पळावला आम्ही. आणि त्यानंतर आम्हाला नाना भेटले. नाना म्हणे हा बैल द्यावा लागतो. मग अण्णासाहेब घाडगे यांनी हा बैल घेतला आमच्याकडून आणि नाना असल्यामुळं आम्ही त्यांना हा बैल दिला. 1-2 दिवसापूर्वी मैदानात अनाऊन्स केला गेला. हा, मैदानातच व्यवहार झाला त्याचा. त्यावेळेस बऱ्याच जणांना वाटलं की याची चेष्टा चालू आहे थोडी. नाही, तसं काही नाही, कारण लाईव्ह व्यवहार मैदानात झाला त्याचा, त्याच्यामुळं. पण खरेदी विक्रीचं कारण काय? कारण ज्या पद्धतीने आता हरण्या सध्या फॉर्म मध्ये होता, हरण्या सध्या फॉर्म मध्ये होता, आपला द्यायचा विचार नव्हता. पण नाना म्हटल्यामुळं, आता नाना जर बघितलं तर अखंड महाराष्ट्र की विठ्ठलाच्या रूपात बघतात नानाला. नक्कीच. त्याच्यामुळं चांगल्या माणसाकडे जर बैल जात असन तर आपल्याला विक्री करायला काही अडचण नाही. नक्कीच. आज काय आनंद आहे की दुःख आहे? नाही, आनंद आहे, कारण बैल आपला चांगल्या व्यक्तीकडे जर जात असन तर दुःख काय कसलं त्याच्यामध्ये. बैल जसा आपल्याकडे पळत होता त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद आहे आज आम्हाला नानाला बैल देऊन. बरं, कसं ठरलं नेमकं थोडक्यात तुमच्याकडनं सांगा. नाही, ठरलं काय, आमच्या बोले चाले आपल्याकडे जसं बैल पळत होता तसं त्यांनी दिला, बोले चाले. सांभाळ वगैरे काही? हा, सांभाळ कोणी करायचं? नाही, सांभाळ त्या पूर्ण त्यांचा, आपला मालकी हक्क कुठलाही नाही आजपासून त्याच्या. बरं, आजपासून कुठलंच नाव हरण्यावर नाही, आपलं नाव कुठलंही हरण्यावरती राहणार नाही, कारण आपला मालकी हक्क कुठलाही नाही. आजपासून अण्णासाहेब घाडगे यांचा मालकी हक्क राहील. बरं, आतापर्यंत अर्जुन तात्या असेल किंवा तुम्ही असाल ज्या पद्धतीने त्याचा सांभाळ करत होते, अर्जुन तात्याशी बोलू द्या त्यांच्याकडून. तात्या काय सांगाल, मैदानात धुराभाऊ गाडीवरती राहता, ते जास्त प्रसिद्धीत आहे जॉकी म्हणून पण आणि गाडा मालक म्हणून पण. तुम्ही पण एक गाडा मालक आहे, ज्या पद्धतीने सांभाळ करत होता आजपर्यंत, आज हरण्या तुमच्यातून नानांच्या दावणीला जाणार आहे. नाही काय, गेलं तर आनंदच आहे. आपल्या दावणीत तसं नानाचं ना आपलं काही लांबचं नाही ना, जवळचे संबंध एकदम. इथं जसं पळाल त्याच्यावर त्याने तिथं आणखीन जास्त पळाल. जसं आपलं महाराष्ट्रात नाव केलं हरण्याने, याच्यावरतही जास्त नाव आपलं अण्णासाहेब घाडगे सरपंच पाचवडकर आणि नाना यांचं नाव त्यांनी अखंड महाराष्ट्रात केलं पाहिजे. जसं आपलं केलं, आपलं स्वप्न पूर्ण केलं त्याने. आपली इच्छा होती हिंदकेसरी व्हायची आणि त्याने आपल्याला हिंदकेसरी केलं. कमी दिवसात हिंदकेसरी? कमी दिवसात म्हणजे त्याचं कारकिर्दी आम्ही घेतल्यानंतर 1 महिन्यामध्येच त्याला मैदानात, पहिल्या मैदानात नेलं. पहिल्या मैदानात त्याने 1 नंबर केला होता. दुसरा असताना ओपनच्या मैदानात 1 नंबर केला होता. ते नारायणगडला मैदान झालं होतं, बीडला. कसं सांगाल आता, म्हणजे ज्या पद्धतीने व्यवहार झाला, आता तुमच्यातलं कसं आहे टाळणं? धुराभाऊ असेल, तुम्ही असेल, नाही काय, आमचं भावागत संबंध आहे, काही व्यवहार करताना नाही, व्यवहार काही नाही आमचं, काही विषय. दोघांचं मिळून झालं. आम्ही दोघांनी स्टॅम्पवर सिग्नेचर मारले. आमच्या काय बोलायचं झालं ते दिल्या. तर त्यांना जे काय जसं हाय बैल तसं आम्ही त्यांना दिला. बरं, आम्ही जसं आमच्याकडे सांभाळत होतो त्याच्यापेक्षा आनंदात आम्ही जास्त, कारण आपण नानाकडे आम्ही पायऱ्यात पळू शकत नाही जास्त, तसं नाना 1 नंबरच्या पायऱ्यामध्ये पळवणार त्याला. त्याच्यामुळे त्याला आपल्यामुळे तो मागं राहायला नको, त्यामुळे आपल्यापेक्षा आपण पायऱ्यात पळणार नाना त्याला, म्हणून आपण द्यायचा निर्णय घेतला त्याला. बरं, चला, ज्यांनी खरेदी केली त्यांचं स्टेटमेंट महत्वाचं आहे, त्यांच्याशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, एकदा परिचय द्या ना थोडक्यात, महाराष्ट्राला. माझं नाव विक्रम दादा घाडगे पाचवड, पण माझी गाडी सरपंच अण्णाशेठ घाडगे पाचवड या नावानं पडती. बरं, हाच हरण्याच घेण्याचं कारण काय? हरण्या घेण्याचं म्हणजे आमचे मित्र गोपाळ भाऊशी त्याच मैदानात गेलो होतं. घाटाला गाडी पळलेली बघितली त्यांनी, ते तिथनं निघून आलं. मला म्हणली, अण्णा ही बैल मला 1 नंबर म्हणजे पास आलाय, 1 नंबरात पळतो बैल, काय करूया. डायरेक्ट मी शनीला फोन केला, शनी ड्रायव्हरांना.
संध्यावर म्हणलं नानासंग बोलूया. नाना करतील व्यवहार. नानासंग बोलल्यावर नानाने व्यवहार केला. मग श्रीनाथ केसरीचं मैदान झालं, त्या दरम्यान बरेचसे बैल या ठिकाणाहून खरेदी करण्यात आले. त्यावेळेस का नाही डोक्यात आलं की एक मोठं मैदान होतं आहे, त्या मैदानाच्या वेळेस आपण मोठी खरेदी करायला पाहिजे? मोठी नाही, मी बऱ्याच दिवसापासून चांगल्या म्हणजे किल्लार देशी बैलाच्या शोधात होतो. जातीवंत बैल. की आज ह्या बैलाच्या रूपानं माझा शोध पूर्ण झाला. बरं, काय बघितलं विशेष गुण, काय बघितले हरण्यामध्ये? विशेष काय, बैल मार्का नाही, पळा 1 नंबर, दोन्ही गांधी पब्लिकनं पळतोय. बरं, आता 5-6 मैदानात जवळजवळ आमच्या तिथे 1 नंबरातच पळा बैल. नक्कीच शुभेच्छा असेल ज्या पद्धतीने हरण्या आतापर्यंत त्याची कारकीर्द राहिली, एक चांगली कारकीर्द राहिली. प्रत्येक मैदानात जिथं जाईल तिथं गुलाला ते. तुमच्याही दावणीला यश लागेल ह्याच शुभेच्छा देतो. नानाकडे जाऊया, कारण की सगळ्यात मोठा किरदार जर म्हटलं तर या व्यवहारात असेल किंवा आता बैलाच्या पाठीमागं सगळं काही त्यांचं त्या ठिकाणी कष्ट राहणार आहे. नाना नमस्कार. नमस्कार. प्रथमतः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुमचं सहर्ष स्वागत. नाना, काय सांगाल, कसा व्यवहार झाला? व्यवहार आहे हो आमचं, म्हणजे असं झालं की फौजीने यांना फोन केल्यानंतर ह्यांनी मला सनिकून माझ्या नंबर नव्हता माझ्याकडे, म्हणून त्यांनी कॉन्टॅक्ट केलं. आमचा फोनवरच व्यवहार झाला आणि 3 जण लाईनवर बोलून आमचा व्यवहार झाला फोनवर. नाना, बरेच आपला सहकुशीने ती काय म्हणजे तुमच्या जाऊन जाते म्हणजे आमची काय अडचण नाही, दिली द्यायचा म्हणजे तुम्हाला. नाना, बरेचसे बैल तुम्ही आजपर्यंत घडवलेले, तुमच्या भरपूर गट शेकडोनी म्हणजे हजारो बैल तुमच्या हाता घालून गेले. भरपूर गट. हरण्यात काय बघितलं असं? हरण्यात काय दिशी म्हणजे बैल दिशी आणि महत्त्वाचं दोन्ही साईड पब्लिक आहे. आता काय झालं पब्लिकची बैल कमी आहेत, बरं, थोडीच आहेत का, पण कमी पळू द्या जास्त पळत, पण पब्लिकला ठाम बैल असली काय गाडी हाणणाराला काय वाटत नाही. पण त्या मालकाचं नाव चर्चेत जातं, पायऱ्याला अडचण येत नाहीत. हरण्याच्या गाडीवर बसले का नाना तुम्ही? नाही अजून बसलो. नाही बसले. नाही बसलो अजून. चला, आज म्हणजे जे काही आहे ते सगळं तुमच्याच हातात आहे आता. हो बरं, व्यवहार हा पारदर्शक झाला पूर्णपणे? हो, पूर्णपणे झाला. व्यवहार कसा, रक्कम कशी देण्यात आलेली? रक्कम सगळे कॅश दिली. कॅश देऊन टाकली? हो, कॅश दिली. बरं, महाराष्ट्राला एकदा कळू द्या, कारण की बऱ्याच जण अजूनही संभ्रमात आहे. किती रक्कम देण्यात आली हरण्यासाठी? 51,05,555 रुपयाला व्यवहार झाला आहे. ही खरी किंमत हरण्यासाठी देण्यात आलेली. हां. बरं, काय सांगाल धुराभाऊविषयी, काय सांगाल? एक जॉकी आहे, प्रसिद्ध जॉकी आहे. नाही, आधी मी पप्पू मला नाही त्यांना विचारायला लावलं होतं, पण तू नाही म्हणला. परत पप्पू मला त्याने फोन केला बरोबर, त्यांनी सांगितलं बैल कोणाला घ्यायचं, तर म्हणजे नानाला घ्यायचं. मग म्हणला बैल द्यायचा, घ्या म्हणला नानाला. मग असा करून व्यवहार त्यांनी दिला. आपल्या दावणीला बैल येतो म्हणजे खुशीने दिला. बरं, हरण्या कोणाकडे राहणार मग आता? शेटकडे राहणार, तुमच्याकडे? बुधमध्ये राहणार. बुधमध्ये राहणार, तुमच्याकडेच राहणार? हो. बरं, बरेचसे बैल तुमच्याकडे आहे, त्याच्या पण सध्या चांगल्या फॉर्ममध्ये? हो, बैल सगळे फॉर्मला येतात आपल्या. बरं, नाना, काय सांगाल खरेदी करण्याचं इकडचं जे कारण तुम्ही सांगितलं मुळात, पण तरी पण फरक किती वाटतो? किती फरक जाणवतो? वातावरण असेल, वातावरण काय होतात ह्या बैला तिकडचं वातावरण सुरू झालेलं आहे, कारण तिकडे बैल कंटिन्यू पळायचं, त्याच्यामुळे अंदाज आहे. आणि हो, पण मी लहान असताना इथं कादराबादला मैदान इथं काय गांधीलीला आलो होतो, त्या सर्जा घेऊन आलो. त्यावेळेस कोण मी पसंत केला होता, पण त्यावेळेस म्हणला आता कोणी द्यायचा नाही. त्यावेळेस मी सुरुवातीला कोण पहिल्यांदा यूज मागितला होता मी, आणि शेवटी नशीब त्याचं माझ्या धावण्याला तिकडे आला. तुमच्याच नशिबात होता शेवटी. आता वय किती साधारण हरण्याचं? किती वय हरण्याचं सध्या? 3 वर्ष. वय कमी, बरेच अजून बराच कार्यकाळ त्याचा गाजवायचा राहिलेला. त्यानं आता दात केले 6, आतापर्यंत 4 दात होता. 4 दात होता. त्याच्याकडे बघून असं वाटत नाही तो 4 दात असेल. हां, नाही, माप मोठं आहे. नाना, धुराभाऊविषयी काय सांगाल? धुराभाऊविषयी काय सांगाल, एवढं कमी जाय त्यानं, कारण थोड्या ह्याच्यात बी नाव हरण्याने त्याचं नाव करून दिलं, त्याचं केलं. त्यामुळे असंच जॅकी व्हावं अशी आमची इच्छा आहे. बरं, आता जाता जाता कुठल्या मैदानात आपल्याला पळताना दिसेल हरण्या, आणि त्या गाडीवरती तुम्ही बसलेले दिसाल प्रेक्षकांना? 5 वडच्या मैदानात पळणार. 5 वडच्या मैदानात नक्कीच. हरण्या तुमच्या दावणीला यश करो सरपंच. आणि ज्या पद्धतीने धुराभाऊची आणि अर्जुन तात्याची दावण आजपर्यंत गुलालात ठेवली, तुमचीही दावण गुलालात ठेव याच शुभेच्छा देतो. व्यवहार पारदर्शक झाला, रक्कम पूर्णपणे देण्यात आलेली आहे. नानांनी ते सांगितलं, खरेदी करणाऱ्या मालकाने सांगितलं रक्कम पूर्ण देण्यात आलेली म्हणून. पण धुराभाऊकडनं जाणून घेऊ. धुराभाऊ, कसा व्यवहार झाला? आमचा व्यवहार हा पूर्ण कॅशनं झाला. बरं, आणि आम्हाला 51,05,555 रुपये पूर्ण पोहोचले. आणि आम्ही स्टॅम्प पेपरवरती पूर्ण सह्या केल्या. मैदानात ज्यावेळेस झालं की हरण्याला खरेदी करायचं आहे, त्यावेळेस कसं टोकन वगैरे देऊ? त्यावेळेस 1 लाख रुपये टोकन देण्यात आलं होतं आम्हाला. आणि आज आम्हाला इथं 50,05,555
5,555 रुपये पूर्ण रोख रक्कम त्यांनी आणून दिली. बरं, आजची तारीख आणि एकदा वार सांगून द्या. आजची तारीख 30/3/2026 31/3/2026. 31/3/2026 पासून हरण्याचा पूर्णपणे ताबा हो, हा सरपंच हरण्याचा पूर्णपणे ताबा सरपंच अण्णासेठ घाडगे यांचा झाला. यांचा राहणार. नक्कीच चालेल. आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना भरपूर शुभेच्छा. आणि आजपर्यंत आम्हाला पप्पू भाई असतील, बालीभाऊ ऋषी यांनी भरपूर आपल्या छत्रपती संभाजीनगरचे बैलगाडा मालक असतील यांनी खूप प्रतिसाद दिला आणि खूप मदत केली. त्या मदतीनुसार आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो. म्हणजे एकट्याचं काम नाही इथपर्यंत पोहोचणं. आता मुलाखत वाढवायची नव्हती, त्यांचे पण आपण जाता जाता धन्यवाद एक करूया. व्यक्ती पडद्याच्या पाठीमागची पडद्याआडचे भरपूर हिरो आहे. त्या व्यक्तीला घेऊ. या यांनी आमची सुट्टी मेकर असतील. नाही मालक नाही पडद्याच्या पाठीमागे राहून भूमिका वाजवता, पण विठ्ठल नानाचे परम मित्र आहे. हा. आणि जर आणि मराठवाड्यात आम्ही म्हटलं- जर पोहोचलो असताना नानापर्यंत तर हे पडद्याआडचे हिरो. द्या माईक द्या त्यांना, 1 मिनिटात घेऊ त्यांचं स्टेटमेंट. काय नेमकं नानाचे आणि तुमचे संबंध कसे भैया? राहू द्या, आता असू द्या. कदाचित बोला. नानाचे आणि तुमचे संबंध कसे? चांगलं आहे. हा, नाही चांगले कसे संबंध झाले नेमकं? म्हणजे लय दिवसापासून 20 वर्षापासून 20 एक वर्षापासून. बरं, कुठलाही व्यवहार करायचा असेल नानाला तर नाना पहिले तुम्हाला प्राधान्य देता. हो. बरं, मग आता या व्यवहाराच्या बाबतीत विचारणा झाली होती. काय ना म्हणे बैल घ्यायचा आपल्याला. लो ही पण आधी धुरा म्हणे घ्या, द्यायचा नाही म्हणलं, नानाला द्यायचं ते म्हणे देऊन टाका. व्यवहार करता तुम्ही नानाच्या सांगण्यावर बरेचसे बैल त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात विक्री केलेली आहे. हो. मग पडद्याच्या मागं का राहता हो? समोर काय येत नाही कधी? बरं आहे की माग आहे ना आपल्या. बरं, आजच्या व्यवहाराविषयी काय सांगाल? यावर काय रोग रूपात स्वरूपात झालं हो. याच्यात काय अडचण नाही. बरं, त्यांचे धुराभुजी पैसे कॅश भेटले, त्यांचं बैल त्यांना सहकुशी न होईल. याच्यात कोणाची नाराजगी नाही, काय जीव गुतून देत नाही. आपल्याला भरपूर जणांनी बैल मागितला पण आपली इच्छा नव्हती द्यायची. पण नानांनी मागितला ना, आम्ही कुठल्याही पैशाची अडचण न करता नानांनी मागितल्या बैल दिला. कारण बैल हा चांगल्या व्यक्तीकडे चालला. मन मोकळं. आणि यांचं पण बैलगाडी क्षेत्रामध्ये नाव खूप टॉपला आहे. त्यामुळं आम्ही लगेच निर्णय घेतला हा बैल द्यायचा आपल्याला. बरं चालतं. शुभेच्छा. हो.